नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये SPPU सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रिवाइज NAP पॅटर्ननुसारचा TYBAचा अभ्यासक्रमामधील कोअर सब्जेक्ट इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. NAP पॅटर्नमध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि पब्लिक फायनान्स हे दोन विषय हे कोअर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये 4 थेरी आणि 2 प्रॅक्टिकल असा हा अभ्यासक्रम या विषयाचा निश्चित केलेला आहे. त्यामुळे आपल्याला कोअर सब्जेक्ट म्हणून बेसिक विषय म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 4 प्रकरण किंवा 4 चॅप्टर्स हे कोणते आहेत किंवा त्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत हे आपल्याला सविस्तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. पाहूया, फर्स्ट चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख आपल्याला वेगवेगळ्या पॉईंट्सच्या सहाय्याने आपल्याला अभ्यासायची आहे. ज्यामध्ये चॅप्टर फर्स्टमध्ये काय काय ते पाहूया. फर्स्ट चॅप्टरमध्ये 1.1 इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मीनिंग, स्कोप अँड इम्पॉर्टन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व आपल्याला 1.1मध्ये अभ्यासायचे आहे. 1.2मध्ये इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड या दोन भिन्न संकल्पना, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. 1.3मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, अर्थ आणि महत्त्व, इंटरनॅशनल ट्रेड मीनिंग अँड इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायचं आहे. 1.4मध्ये इंटरनॅशनल ट्रेड अँड इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला समजून घ्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास याच्यातील सविस्तर संबंध आपल्याला समजून घ्यायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच हे पहिले प्रकरण महत्त्वाचे आहे, कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्राथमिक स्वरूपाची ओळख आपल्याला प्रकरण 1 इंट्रोडक्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने सर्वच मुद्दे किंवा सर्वच पॉईंट्स हे आपल्याला महत्त्वाचे आहेत, हे मात्र विद्यार्थ्यांनी विसरायचं नाही आहे. सेकंड चॅप्टर जो आहे तो आपला इंटरनॅशनल ट्रेड थेरी असा आपल्या या ठिकाणी प्रकरण दुसरे आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित वेगवेगळे सिद्धांत म्हणजे मुळात आंतरराष्ट्रीय व्यापार हा कोणत्या तत्वानुसार सुरू झाला याबाबतचे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत, ते आपल्याला प्रकरण 2मध्ये समजून घ्यायचे आहेत. तर काय आहेत, तर प्रकरण 2मध्ये 2.1मध्ये आपल्याला पाहायचं आहे क्लासिकल थेरीज, ॲडम स्मिथ अँड रिकार्डो आपल्या याच्यामध्ये सिद्धांत समजून घ्यायचा आहे. 2.2मध्ये मॉडर्न थेरी, ज्यामध्ये हेक्चर ओहोलिन थेरी आपल्याला पाहिजे आहे. आधुनिक सिद्धांत हेक्चर ओहोलिन सिद्धांत पाहायचा आहे. 2.3मध्ये लिओन्टिफचा विरोधाभास आपल्याला समजून घ्यायचा आहे, जो स्टॉल्पर सॅम्युएल्सन सिद्धांत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आणि 2.4 म्हणजे शेवटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे इंट्रा इंडस्ट्री ट्रेड, उद्योग अंतर्गत व्यापार. आपल्याला ही संकल्पना 2.4मध्ये आपल्याला ती सविस्तर समजून घ्यायची आहे. यामध्ये अभिजात सिद्धांत म्हणजे क्लासिकल थेरी, ॲडम स्मिथ आणि रिकॉर्डस आपल्याला या ठिकाणी एकास एक, दोनपैकी एक तरी त्या ठिकाणी 100% परीक्षा दृष्टीने सिद्धांत महत्त्वाचा आहे. आधुनिक सिद्धांतामध्ये देखील हेक्चर ओहोलिनचा सिद्धांत आपल्याला दिलेला आहे. लिओन्टिफासचा विरोधाभास ही आपल्याला 3 महत्त्वाचे सिद्धांत जे आहेत, ज्यापैकी आपल्याला किमान 2 सिद्धांत तरी परीक्षेला निश्चितच येतील. आणि चौथी आपल्या त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स म्हणून त्या ठिकाणी उद्योग अंतर्गत व्यापार ही आपल्याला संकल्पना इंट्रा इंडस्ट्री ट्रेड आपल्याला अभ्यासायची आहे. चॅप्टर नंबर 3 ट्रेड पॉलिसी हा देखील आपल्याला चॅप्टर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगवेगळ्या पॉलिसीने त्या ठिकाणी तयार झालेला असतो. त्यामुळे आपला आंतरराष्ट्रीय व्यापार
आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कोणकोणती धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे असतात, त्या धोरणांचा अभ्यास आपल्याला प्रकरण 3मध्ये करायचा आहे. ते काय आहेत तर 3.1मध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे 3.1मध्ये आपल्याला पाहायचं आहे गेन्स फ्रॉम ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होणारे लाभ किंवा फायदे. 3.2मध्ये आपल्याला पाहायचं आहे टर्म्स ऑफ ट्रेड, मिनिंग, टाईप्स अँड डिटरमिनंट्स ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अटी म्हणजे काय, अर्थ, प्रकार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निर्धारक घटक कोणकोणते आहेत हे आपल्याला 3.2मध्ये आपल्याला पाहायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. 3.3मध्ये विकसनशील देशांसाठी व्यापार शर्ती प्रतिकूल असण्याची कारणे म्हणजेच कॉजेस ऑफ इनफेरेबल टर्म्स ऑफ ट्रेड टू अँड डेव्हलपिंग कंट्रीज आपल्याला पाहायचा आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा असेल किंवा टॉपिक महत्त्वाचा असेल. 3.4मध्ये आपल्याला पाहायचं आहे मेजर्स टू करंट अनफेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड, म्हणजे प्रतिकूल व्यापार अटी सुधारण्याच्या उपाय आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. 3.5मध्ये आपल्याला पाहायचं आहे 3.5मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट कॉम्पोनंट्स आपल्याला पाहायचे आहेत, म्हणजे व्यवहार शेषाचे घटक किंवा व्यवहार तोलाचे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. 3.7मध्ये आपल्याला पाहायचं आहे डिसइक्विलिब्रियम ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट कॉजेस अँड कॉन्शियन्स आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये व्यवहार तोलातील असमतोल निर्माण होण्याची कारणे आणि परिणाम आपल्याला सविस्तर यामध्ये पाहायचा आहे. दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून हा 100% प्रश्न परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. व्यवहार तोल असंतुलित असण्याची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. आणि शेवटचा जो टॉपिक दिलेला आहे तो म्हणजे 3.8, यामध्ये व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्याचे उपाय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये व्यापार शर्ती म्हणजे काय, व्यापार शर्ती आणि विकसनशील देश यांच्यामधील असणारा संबंध किंवा त्या कशा स्वरूपाच्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने भारतासाठी त्या प्रतिकूल स्वरूपाच्या आहेत. म्हणून आपल्याला इथे प्रतिकूल व्यापार शर्तीच्या त्या ठिकाणी आपल्या कारणे आपल्याला पाहायचे आहेत, त्याचे परिणाम आपल्याला पाहायचे आहेत आणि उपाययोजनांचा देखील आपल्या या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा टर्म्स ऑफ ट्रेडशी सगळ्यात महत्त्वाचा असतो. टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून म्हणजे दोन देशांच्या वस्तूंची देवाणघेवाण ज्या साह्याने किंवा जिथे होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं टर्म्स ऑफ ट्रेड ह्या त्या ठिकाणी निश्चित होत असतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला टर्म्स ऑफ ट्रेड चॅप्टर नंबर 4 जो आहे इंटरनॅशनल ट्रेड ॲग्रीमेंट, आंतरराष्ट्रीय व्यापार करार, आपल्याला प्रकरण 4 आहे. ज्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराशी असणारे काही महत्त्वाचे करार हे आपल्याला इथे आपल्या 4थ्या प्रकरणामध्ये आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत. ते काय आहेत ते महत्त्वाचे करार, त्यामध्ये 4.1मध्ये WTO ऑब्जेक्टिव्ज अँड ॲग्रीमेंट, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं IMF, WB रोल अँड फंक्शन्स. यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कराराच्या संदर्भामध्ये जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOची उद्दिष्टे आणि करार पाहिजे आहेत. त्याचबरोबर WTO बरोबरच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे त्याची भूमिका आणि कार्य पाहिजे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला जागतिक बँक WB म्हणजेच वर्ल्ड बँक, त्याची देखील आपल्याला भूमिका आणि कार्य आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे WTO, IMF आणि वर्ल्ड बँक या तीनपैकी 100% परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारी महत्त्वाचे जे संघटना आहेत त्यापैकी आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. 4.2मध्ये रिजनल ट्रेड्स
ॲग्रीमेंट, त्यामध्ये सार्क, ब्रिक्स, नेचर अँड फंक्शन आपल्याला त्यामध्ये पाहायचे आहेत, ज्यामध्ये प्रादेशिक व्यापार करारामध्ये सार्क, ब्रिक्स, त्याचे स्वरूप, त्याची कार्य आणि द्विपक्षीय व्यापार करार म्हणजे आपल्याला या ठिकाणी नेचर अँड फंक्शन आपल्या या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचं आहे. 4.3मध्ये म्हणजे 4.3मध्ये आशियाई वित्तीय 1997चे आशियाई वित्तीय संकट, ज्यामध्ये 2008चे जागतिक वित्तीय संकट व युरो क्षेत्रातील संकट असे 3 महत्त्वाचे म्हणजे शेवटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणारे क्रायसिस आपण त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. जे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी महत्त्वाचे क्रायसिस आहेत, एक म्हणजे एशियन फायनान्शियल क्रायसिस 1997, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस 2008 आणि युरो झोन क्रायसिस, अशा 3 महत्त्वाचे क्रायसिस आपल्याला इंटरनॅशनल ट्रेडशी आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला हा अभ्यासक्रम अतिशय सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. शेवटचा जो चॅप्टर आहे तो मात्र थोडंसं आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनल टच यामध्ये दिलेला आहे. तर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार हा आर्थिक विकासाचं इंजिन म्हणून समजले जाते आणि ते विकासाचं इंजिन ही खऱ्या अर्थाने त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गतीवर, प्रगतीवर म्हणजे काही विद्यार्थी मित्र अद्यापही या चॅनलवरती त्या ठिकाणी लेक्चर्स अटेंड करतायत, पाहतायत, मात्र चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलेलं नाही. अशा विद्यार्थी मित्रांनी मात्र चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील. तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करायचे आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व पुन्हा भेटूया आपण अशाच अर्थशास्त्राच्या नवीन टॉपिक बरोबर. थँक्यू. बाय.